आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये त्वचारोग तपासणी शिबिर. आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे सेवाभावी उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी. महावीर बडजाते. जैन सोशल फेडरेशनद्वारे संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी त्वचारोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महावीर फूड प्रोडक्ट्सचे संचालक उद्योजक महावीर बडजाते व अशोक चुडीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास समाजातील अनेक मान्यवर तसेच डॉक्टर व नागरिकांची उपस्थिती लाभली. यावेळी कुणाल बडजाते, अजय गंगवाल, डॉक्टर विजया एरंडे, संतोष बोथरा, मानक शेठ कटारिया, सतीश लोढा, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉक्टर आशिष भंडारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष बोथरा यांनी तर सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले. आपल्या तज्ञ डॉक्टर विजय एरंडे या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत आहे आणि या शिबिराचे जे आयोजक आहेत भव्यविवेकचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आहे आनंद ऋषी महाराज साहेबांच्या 34व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त. या शिबिराचे आयोजक महावीर फूड प्रोडक्टचे मालक महावीर बडजाते, त्याप्रमाणे अशोक शेठजी चुडीवाल, पूनम बडजाते आणि गंगवालजी अजयजी गंगवाल हे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं मी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. कार्यक्रमाच्या शेवटी आभार सतीश लोढा यांनी मानले. उद्घाटन प्रसंगी बोलताना उद्योजक महावीर बडजाते म्हणाले की श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटलने समाजासाठी राबविले उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत. आरोग्य सेवा ही समाजासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असून अशा शिबिरांमुळे अनेक गरजू रुग्णांना योग्य उपचार आणि मार्गदर्शन मिळते. समाजातील दुर्बल व गरजू घटकांसाठी या प्रकारच्या उपक्रमांची गरज आज अधिक जाणवत आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की आनंद ऋषी हॉस्पिटल हे अनेक रुग्णांसाठी हक्काचे आणि विश्वासाचे ठिकाण बनले आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना कोणताही संकोच न बाळगता आपले आजार तपासून घेता येतात आणि योग्य उपचार मिळतात. यामुळे या रुग्णालयामुळे समाजातील अनेक गरजू रुग्णांना मोठा आधार मिळत असून अशा सेवाभावी कार्यामुळे संस्थेचे कार्य अधिक बळकट होत आहे. आनंद ऋषीजी महाराज साहेब दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्वचारोग शिबिराचे आज आयोजन आहे आणि त्याचं प्रायोजकत्व आम्हाला दिल्याबद्दल आम्ही या ट्रस्ट मंडळाचे फार फार आभारी आहोत. त्यांना धन्यवाद देतो. याप्रसंगी डॉक्टर विजया एरंडे यांनी त्वचारोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्वचेचे विविध आजार वेळेवर ओळखणे आणि योग्य उपचार घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बुरशीजन्य संसर्ग, ॲलर्जी, खाज, पिंपल्स, सोरायसिस, त्वचेवरील डाग, केस गळणे अशा विविध त्वचा रोगांबाबत त्यांनी माहिती देत स्वच्छता, संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली यांचे महत्त्वही स्पष्ट केले. त्वचा रोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या तपासणी शिबिरांमुळे अनेक रुग्णांना प्रारंभीच रोगाचे निदान होऊन योग्य उपचार मिळतात असेही त्यांनी नमूद केले. मी डॉक्टर विजया राहुल एरंडे इथे अहिल्यानगर येथील आनंद ऋषी हॉस्पिटल येथे गेले 3 महिन्यांपासून त्वचारोग तज्ज्ञ म्हणून जॉईन झालेले आहे. तर आज दिनांक 11 मार्च 2026 बुधवारी रोजी अहिल्यानगर येथील आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व त्वचारोग मोफत शिबिर आयोजित केलेले आहे. तर त्यामध्ये इसब, सोरियासिस, गजकर्ण, नायटाक किंवा मग त्वचेचे विविध अनपेक्षित आजार असतील उन्हाळ्यामुळे तयार झालेले किंवा मग नखे विकार, केस विकार यावर मोफत उपचार केले जातील. तर दरवर्षी आपण इथे सर्व प्रकारचे शिबिरं आयोजित करतात आनंद ऋषी हॉस्पिटल येथे. तर त्यामध्ये खूप गरजू रुग्णांना खेड्यापाड्यातील म्हणा किंवा शहरातील म्हणा तर फायदा होतो. त्याचप्रमाणे जर अतिक्लिष्ट उपचार आजार असतील तर त्यासाठी सुद्धा
ॲडमिट करण्याची सुविधा आनंद ऋषी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे आणि पूर्ण वेळ सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स असतील तर ते इथे उपलब्ध असतात. तर त्याचा गरजू रुग्णांनी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील आणि सर्व तालुक्यातील रुग्णांना मी आवाहन करते की इथे सर्वांनी उपयोग करून घ्यावा आणि जास्तीत जास्त या हॉस्पिटलचा प्रचार करावा, कारण हॉस्पिटल हे खूपच उपयोगी काम करत आहे. तर आपण असंच ह्या हॉस्पिटलचे नाव उज्ज्वल ठेवूया. धन्यवाद. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी बडजाते चोडीवाल परिवार करीत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. हॉस्पिटल रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असून श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या कार्याचा आढावा घेतला. हे रुग्णालय नेहमीच रुग्णांना चांगली व परवडणारी आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे समाजातील अनेक गरजू रुग्णांना मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आनंद ऋषीजींच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या त्वचारोग शिबिरात मोठ्या संख्येने रुग्णांनी तपासणी करून घेतली व तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतले. भविष्यातही अशा आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करून समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. महाराजांच्या पवित्र प्रवासमूर्तीस नम्र अभिवादन करून आज या महिन्यातील आपण चौथा मेडिकल कॅम्पचं पुष्पाचं कुंपण आज करीत आहोत. दरवर्षीप्रमाणे बडजाते परिवार आणि चोडीवाल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मेडिकल कॅम्पचं जे प्रायोजकत्व दरवर्षी घेऊन आणि आचारशीची सेवा करण्याचा हा परिवार संपूर्ण प्रयत्न करत असतो आणि जिथेही पुढे सेवाभाव असेल, सेवा कार्य असेल तर तिथे दोन्ही परिवार आनंद ऋषी हॉस्पिटलच नव्हे तर बाकीच्याही सेवा कार्यामध्ये यांचा खूप मोठा सहभाग आणि सद्भावना असल्यामुळेच असं एवढं मोठं महत्त्वाचं भविष्यात आणि हे परिवार हे कार्य इथंच न थांबवता त्यांनी जे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं नेत्रालय तर तिथे त्यांचे विविध 22 ठिकाणी व्हिजन सेंटर आहे. त्यामधील एक व्हिजन सेंटर पैठणमध्ये आहे आणि या परिवाराचा दातृत्व त्या व्हिजन सेंटरला लाभल्यामुळे तिथे त्या रुग्णांची तिथे खूप मोठ्या प्रमाणात सेवा होते आणि पैठणलाही खूप मोठं सेंटर आपलं व्हिजन सेंटर ते तिथे डोळे चेक करून आणि फक्त ऑपरेशनसाठी पेशंट इकडे आणले जातात आणि हे या परिवाराने तिथे दातृत्व आपलं दाखवून आणि तिथे सेवा केलेली आहे. तसेच नेहमीच आनंद ऋषी हॉस्पिटलच्या विविध कार्यांमध्ये यांची सद्भावना आणि सहयोग इथे लाभत असतात. तर जेवढं धन्यवाद देऊ तेवढं थोडं आहे, पण हे धन्यवाद न देता त्या ऋणातच राहून पुढे भविष्यात आपली सद्भावना आणि सहयोग आम्हाला निश्चित पुढे प्रेरणादायी ठरणार आहे. कारण सगळी चांगली लोक एकत्र आल्यावरती चांगली कामं होऊ शकतात. त्याचं ज्वलंत उदाहरण आनंद ऋषीजी हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलच्या सेवा कार्यामध्ये सर्व जे काही मानव सेवेला जे लोक मानतात ते त्या लोकांनी आजपर्यंत गेल्या 25 वर्षांपासून या सेवा कार्यामध्ये आपला सद्भावना दिलेली आहे. आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं हे रौप्य महोत्सव 25 वर्ष आनंद ऋषी हॉस्पिटलला यावर्षी पूर्ण होत आहेत. म्हणून संपूर्ण वर्ष आम्ही विविध सेवा कार्यांचं लोकांपर्यंत पोहोचून आणि ते कार्य जे आचारशीचे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही त्याचा मनोभावे प्रयत्न करीत आहोत आणि आमचा आनंद ऋषीजी हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ त्या पद्धतीने काम करीत असल्यामुळेच एवढं न भूतो न भविष्यती असं यश या आनंद ऋषीजी हॉस्पिटल या सर्व सेवा कार्यांमध्ये आलेले आहे. संपूर्ण अहमदनगर शहर नव्हे जिल्ह्यातले नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील लोक ज्या विश्वासाने, ज्या आत्मीयतेने, ज्या प्रेमाने इथे येतात तर तेवढ्याच प्रेमाने आणि आत्मीयतेने आमच्या आनंद ऋषीजी हॉस्पिटल संपूर्ण स्टाफ त्यांची सुसेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो. आलेल्या सर्व रुग्णांचंही सहर्ष स्वागत करून पुनश बडजाते आणि चोडीवाल या संपूर्ण परिवाराचा फार फार धन्यवाद देतो आणि आजच्या या मेडिकल कॅम्पला आमच्या ज्या काही डॉक्टर मंडळींचं योगदान लाभणार त्यांच्या हातून जास्तीत जास्त सेवा घडावी ही आचारशीची जनतेची प्रार्थना करतो. अत्यंत सेवाभावी असे हॉस्पिटल आणि इथला स्टाफ यांच्याकडनं इतक्या चांगल्या सेवा मिळतात की सर्व महाराष्ट्रातनं आलेले सर्व पेशंट आणि त्यांचे नातेवाईक अत्यंत आनंदाने रिटर्न जातात. हे फार चांगली गोष्ट आहे. शिबिरात 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.